हा विषय असा आहे की आपल्या इथे नागपूरमध्ये जगदीश जयस्वाल नावाचा एक व्यक्ती आहे आणि याचा म्हणजे कार्य करण्याची प्रणाली अशी आहे की हा का करतो की लोकांना कोणत्या लोकांचे केसेस कोर्टामध्ये सुरू आहे त्या पाहतो आणि त्याच्यानंतर मग त्या कोर्ट मी जिंकून देतो. म्हणजे कोर्टाचे बाबू किंवा वकील जज माझ्या संपर्कात राहतात अशा प्रकारचे बोलून तो लोकांचे कागदपत्र घेतो, त्याच्यावर काही सह्या करून घेतो त्यांच्या आणि त्यानंतर मग तो केस लढतो आणि काही दिवसानंतर जेव्हा केस तो जिंकतो तेव्हा तो त्या लोकांना सांगून देतो की आपण केस हरलेलो आहे आणि त्याच्यानंतर जे त्यांनी स्टॅम्प पेपरवर सह्या घेतलेल्या असतात त्याच्यावर तो अग्रीमेंट बनवून त्यांच्यावर केस टाकून देतो की ही प्रॉपर्टी माझी आहे आणि ही मला परत देत नाही म्हणून. ही त्याची कार्यप्रणाली आहे. तर याचे असे आजपर्यंत म्हणजे आम्ही जे काढले त्याच्यात 55 त्याच्यावर गुन्हे दाखल आहे, 55 गुन्हे दाखल आहे आणि हे कोर्टात केस सुरू आहे आणि सर्व केसेस एकसारख्याच आहेत, त्याच्यामध्ये कुठेही बदल नाही. याची सर्वात पहिले 2019 मध्ये मानगापूर इथे तक्रार झाली होती. रूपरावजी कळाळे म्हणून होते, ते आता मरण पावले कोरोनामध्ये आणि या केसेस मधले असे 8 ते 10 लोक आहेत जे वयस्कर होते आणि याच्या म्हणजे या जयस्वालच्या दिलेल्या टेन्शनमुळे त्या टेन्शनच्या कारणामुळे वेगवेगळ्या बिमारीमुळे मरण पावले. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मानगापूरमध्ये जर गुन्हे दाखल झाले त्यावेळेस हा 2 महिने जेल कारागृहात राहिला. त्याच्यानंतर 2022 मध्ये सदरमध्ये झाली त्याची रिपोर्ट, त्यावेळेस तो 1.5 महिना जेलमध्ये राहिला. आता त्याची केस हुडकेश्वरला आली, हुडकेश्वरमध्ये गुन्हे दाखल झाले. डिसेंबरच्या 13 तारखेपासून तो फरार आहे, सतत फरारीवर आहे. काल त्याची याचिका टाकली होती, तुम्ही पेपरमध्ये मी लावलेला आहे. काल त्याने कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आपल्या सिव्हिल कोर्टात, तिथून त्याची कॅन्सल झालेली आहे, म्हणजे त्याला जामीन मिळाला नाही, रद्द झालेला आहे. आणि वारंवार हा 55 जे केसेस आम्ही त्याचे काढले हे सुरू आहे. असे कित्येक केसेस आणि कित्येक जमिनी आहे ज्या लाखो रुपयाच्या त्याने म्हणजे गुंडाळल्या, विकून टाकल्या. त्यात त्याची मिसेस जे आहे तिच्या नावावरती हे डॉक्युमेंट बनवतो. त्याच्यामध्ये तो एक वकील जे आहे सार्डे किंवा सारडा जो वकील आहे आम्ही त्याला कधीच पाहिलेलं नाहीये. माझ्या या निशांत कोणेकरच्या केसमध्ये ज्यावेळेस ते करारनामा केला त्यावेळेस जयस्वालने सांगितलं की तुमचा वकील हा सारडे आहे, हा केस लढेल, पण आम्ही त्याला कधी पाहिलेलं नाही, कधी भेटलो नाही. आणि ते आता साक्षीदारही आले होते, तेही आताच गेले. त्यांनी सदरमध्ये आणि हुडकेश्वरमध्ये जे साक्षीदार त्या अग्रीमेंट मध्ये लावलेले आहेत ते खोटे आहेत असं म्हणून त्यांनी बयान दिलेलं आहे. मी त्या व्यक्तीला ओळखत नाही आणि कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आणि त्याच्यावर कधीही सही केलेली नाही. 2007 मध्ये बनवलेला जो अग्रीमेंट आहे आणि सही ज्या व्यक्तीची आहे, ज्या व्यक्तीला तो 2017 मध्ये भेटला त्याही व्यक्तीकडून 3 लाख रुपये घेतले सोसायटीमधून, पैसे परत दिले नाही म्हणून त्याला त्या अग्रीमेंटच्या याच्यामध्ये त्याचं नाव फसवून ठेवून दिलं. हा व्यक्तीला 2017ला भेटला. 2007च्या अग्रीमेंट मध्ये म्हणजे 2017ला ते अग्रीमेंट तयार केलेल्या 2007चे खोटे आणि त्याच्यामध्ये जे त्याला आता भेटलेले लोक आहेत ते त्याच्यामध्ये त्यांनी सामील केले. आता मी याची आम्ही 8व्या महिन्यात 7 तारखेला मी देवेंद्रजी, आपले शिंदे साहेब, त्याच्यानंतर अजित पवारजी यांना मी निवेदनद्वारे पत्रव्यवहार केला. त्यांना याची पूर्ण माहिती दिली. अमितेश कुमार त्यांनाही दिलं, डीसीपी विजयकांत सागर आहे त्यांनाही दिलं, PSI आमच्याकडे जे PI होते प्रशांत मानेजी त्यांनाही याची पूर्ण माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर ते गुन्हे दाखल झाले. पण हा ज्या प्रकारचा क्रिमिनल आहे किंवा क्राईम करतो आणि गरीब लोक जे 10-20 वर्ष आपली मेहनत करून एखादा प्लॉट किंवा एखादा शेत विकत घेतो ते शेती हा बळकावतो आणि त्यांना मरणाच्या घरावर आणून त्यांना वारंवार कोर्टाची चक्रा लावायला लावतो. त्याच्यातही त्यांची संपत्ती त्यांना मिळत नाही. अशा व्यक्तीला चांगला आळा बसला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही कमिशनरकडे आताच कमिशनर साहेबांकडे पाटील आणि कोणेकर आणि कोल्हारकर यांनी मिळून SITची मागणी केली आहे. जर आम्ही हे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण इतकंच तर जर या आपल्या या जयस्वालवर जर कुठल्याही प्रकारची आता कारवाई झाली नाही, कारण हा विषय 2019 पासून सतत पोलिसच्या हातामध्ये आहे, आताही तो फरार सापडत नाही. याच्यावर जर कारवाई झाली नाही मग या आधी या लोकांना न्याय देण्यासाठी मग आम्ही शिवसेनेतर्फे आंदोलन करू आणि वाटले जे आम्हाला वाटेल किंवा त्या लोकांना न्याय देण्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करू. किती पीडित आहेत? आता आमच्यासोबत 3 पीडित आहेत. एकूण पीडित किती आहे? एकूण तसे 55 आहे. म्हणजे केसचे दाखले, केसचे जे हे आहे सुरू आहे कोर्टामध्ये ते 55.
55 केसेस कोर्टात सुरू आहे. यांचे निशाण कोणेकर आहे, कुमुद नारायण कोणेकर, हे पार्टी आहे. प्रकाश तर हे त्याच्यामध्ये आता जे सदरमध्ये केस झाली होती ती यांची झाली होती कोल्हापूरची. तुम्ही त्याच्या संपर्कात कसे आले आणि एक्झॅक्टली काय झालं सर थोडंसं सांगा. संपर्क तुमचा कसा झाला, तुम्ही त्यांनी काय तुम्हाला हे केलं, काय प्रॉमिस केलं? हा जो जयस्वाल जो आहे हा काय करतो, जसं आता आमचा प्लॉट होता हुडकेश्वर प्लॉट होता आमचा, तो भांडणीचा प्लॉट होता. तो काय करतो अशाच लोकांना पकडतो तो, आणि त्याला माहित झालं की आमच्या प्लॉटमध्ये काहीतरी म्हणजे ऍग्रीमेंट आणि म्हणजे कोर्टात केस वगैरे चालू आहे. त्यासाठी तो आमच्या घरी आला. तो त्याची तुमची माहिती काढून स्वतःहून घरी हा तो आला होता आणि स्वतः त्याच्यामध्ये होता. त्यांनी काय म्हटलं की मी तुम्हाला केस जिंकून देतो, लढून देतो, तुम्हाला काही खर्च करायला लागणार नाही, मी तुम्हाला जो काही खर्च राहील तो तुमच्याकडून घेऊन टाकेल. त्यांनी त्याच्यावरती काही 100 रुपयाची स्टॅम्पवर साईन वगैरे घेतली आईची आणि माझी आणि वडिलांची. त्याच्यानंतर त्यांनी ते केस त्यांनी लढली केस त्या प्रकारे काय. पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, जेव्हा आमची केस जिंकली तेव्हा तो त्यांनी पण सांगायला आला मला की आम्ही तुमची केस हरलेलं आहे म्हणून, आणि जो माझा खर्च झाला 1 लाख रुपये तुम्ही मला परत द्या. मग त्याला पैसे परत केले. पैसे परत केल्यानंतर त्यांनी मग आम्हाला असं माहीत पडलं नंतर, कारण की एक नोटीस आला 2017 मध्ये की तुमचा प्लॉट म्हणजे त्यांनी माझ्या ह्याच्या नावे हे टाकलं, नोटीस पाठवलं की तुमची मला रजिस्ट्री करून द्या. म्हणजे ऍक्च्युअली तो प्लॉट जिंकला होता. त्यांनी मग माझ्या आईवर हे टाकलं की मला रजिस्ट्री करून द्या, मला रजिस्ट्री करू दिली नाही, त्यांनी असं हे केलं. मग तेव्हा मला माहित झालं की असं सहा चालू जेव्हा मी म्हणजे हे केलं तेव्हा वकील आहे का तो वकील नाहीये, तो 10वी मॅट्रिक 2दा नापास झालेला आहे. आणि तिची सेम विश्वास ठेवला? विश्वास म्हणजे कसं झालं ते विश्वास ठेवला त्याच्यावरती. त्यांनी समोरून आला ना, तोच म्हणतो की मला असं करेल, मी ते करेल ते करेल. म्हटलं बाबा ते कसं आता आपण कसं ते त्यावेळेस मी तुम्ही काहीतरी वकालतनामा साईन केला असेल ना एखाद्या वकिलाच्या नावाने, तो सारखा वगैरे तो सांगत होता, पण त्याला काही मी बघितलं नाही. त्यांनी मला आई घरी पण आलं नाही, त्यांनीच आपल्याला साईन वगैरे घेऊन गेला होता. पहिल्यांदा त्यांनी हे केलं होतं, नंतर त्यांनी ओरिजिनल घेतले, नंतर साहेब पूर्ण नाही तर माहीत पडत होतं. मी शिकत होतो, मी इंजिनिअरिंग करतो. सर तुम्हाला कधी कळलं की तो 10वी फेल आहे, 2दा फेल झाला आहे? नाही, मला नंतर असं माहित पडलं, जेव्हा मी माहिती काढली ना नंतर माहित पडलं. मला वाटतं त्याला ऍक्च्युली त्याला पूर्ण म्हणजे त्याचा अभ्यास करून असतो, त्याला एवढं माहिती आहे हे काय नियम काय लॉ वगैरे असतात वगैरे. तुम्ही इन्क्वायरी केली त्यामध्ये तुम्हाला इन्क्वायरी करायचं काम नाही पडलं. त्याच्या समोरून आला तो आणि बोलायला लागला आणि कसं नाही तो 10वी फेल आहे, 2दा फेल झाला, हे कधी हे मला नंतर माहित पडलं. 2017-18 नंतर माहित पडलं. त्याची जेव्हा माहिती काढली वगैरे मला एक माहित पडलं की हा असा प्रकारे करतो, तेव्हा मग माहित पडलं की हा नापास आहे, मग असं आहे, त्याची मिसेस 8वी पास आहे, हे लोक असे फ्रॉड करतात. तुमच्यासोबत त्यांनी ऍग्रीमेंट केलं होतं असं काही आहे? नाही, ऍग्रीमेंट वगैरे नाही केलं. त्यांनी एक स्टॅम्प पेपर साईन घेतलं होतं ब्लँक पेपरवरती, पहिल्यांदा घेतलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी जे दाखवतात हो की हे केलंय ते केलंय तुम्ही, ते माहिती त्यांनी साईन करून केलं. अनोळखी व्यक्तीला स्टॅम्प पेपरवर सही देता ते आई बाबा, एवढा विश्वास तुम्ही कसा ठेवला? कसं काय विश्वास ठेवून तुम्ही सह्या केल्या मला हे सांगा. आणि उपराजधानी आहे, मग ग्रामीण भागात काय करायचं? नाही ऍक्च्युली मी तो कसा समोरून आला होता ना, तो त्यांनी सांगितलं ऍक्च्युली तो प्लॉट आता लफड्यामध्ये होता. आपला म्हणजे हुडकेश्वरला एक पांडे म्हणून सोसायटी आहे, तो प्रत्येकाचे प्लॉट तिथे फ्रॉडमध्ये होते. तर असं वाटतं की तो प्लॉट आता हे क्लिअर वगैरे करेल वगैरे काही. म्हणजे असं होतं का की तुम्ही असं म्हणून करून दिलं की आलं तर आलं, गेलं तर गेलं? नाही, तसं नाही, तसं म्हणून नाही केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की मी करून देईल, असं करून देईल, आणि माझ्याकडे त्या भागातल्या भरपूर लोकांचे प्लॉट्स वगैरे आहे, मी ते काम करत आहे. यांना त्यावेळेस त्यांनी अशी प्रोफाईल दाखवली की मी म्हणजे वकीलच आहे, म्हणजे माझे कोर्टामध्ये मी जस्ट सोबत डायरेक्ट पैसे देऊन सेट करतो, अशा प्रकारचे त्यांना सांगितलं मी केस करून देतो. आणि त्याच्यासोबत हेही सांगितलं की केस केल्यानंतर जो खर्च त्याला लागतो तुम्ही तेवढा खर्च मला द्या, किंवा मग तो आपण प्लॉट विकू आणि त्याच्यातून जे काही येईल त्याच्यातून तुम्ही मला द्या, असं त्यांनी सर्वांशी हाच करारनामा केलेला. पण काय होतं की केस जिंकल्यानंतर तो लोकांना सांगून देते की केस आपण हारलोय. इतक्या वर्ष केस लढल्यानंतर साधारण लोक कोर्टात जायला पाहत नाही.
त्याच्यात तो त्याच गोष्टीचा फायदा उचलला. आता तुमची शिवसेना काय करणार असेल? आता तर आम्ही पत्रव्यवहार केला. समोर ज्या पद्धतीने न्याय मागण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या आम्ही करू. नाही पण तुम्ही सांगत त्याच्यामध्ये तुम्ही पोलीसमध्ये आहे, कोर्टात होतं, तर मग शिवसेना काय करते? याच्यामध्ये असं आहे की तो लोकांना भीती दाखवतो. त्याचा एक दुसरा पॅटर्न असा आहे की ज्यावेळेस तो ह्या गोष्टी लोकांना माहीत होऊन जाते की बा यांना माहीत झालं की आता आपण हा प्लॉट यांच्याच आहे यांना द्यावं लागेल, तर तो त्यावेळेस काय करतो, कोर्टात केस टाकतो. केस टाकल्यानंतर तो काय करतो, दबाव बनवतो त्यांच्यावर की तुम्ही की म्हणजे ह्या प्लॉटचे पैसे मला द्या, किंवा मी मग नाही तर तुम्हाला जीवे मागेन, किंवा मग माझी वरतीपर्यंत सेटिंग आहे. अशा पद्धतीनं तो सामान्य लोकांना म्हणजे एक प्रकारे तो दाबण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे साधारण लोक सामोरे यायला नाही पाहत. त्या साहेबांना ते जीव मारण्याची धमकी दिली होती. हा, दिली होती. हा, दिली. अच्छा. लागेल. तुमचं काय कसं काय? हमारी खेती है, हमारी खेती थी किरनापुर में, जो कि हमने 2005 में रजिस्ट्री के थ्रू ले ली थी. उसके बाद भी उसने हमारे पुराने जमीन मालिक से खेती के मतलब पावर ऑफ अटॉर्नी लेके अपने वाइफ के नाम की खुद के नाम की पावर ऑफ अटॉर्नी लेके अपने बीवी के नाम से दोबारा सेंडिट कर दी और कोर्ट में केस डाल दिया कि 7/12 पे नाम चढ़ाने के लिए केस डाल दिया. और 7/12 पे सीधा मतलब कोर्ट ने ऑर्डर दिया था कि 7/12 पे नाम चढ़ाने का नहीं. फिर भी उसने सबके साथ सेटिंग किया, पटवारी के साथ, और जितने भी मतलब लॉबी होती है जिनपे 7/12 पे नाम फेरफार करने के लिए लगता है उसको पैसे खिला के 7/12 पे उसने अपना नाम चढ़ा दिया. जबकि ऑर्डर में सीधा लिखा था कि केस पे नाम चढ़ाने का ऑर्डर था कि 7/12 पे नाम चढ़ाने का नहीं. उसके बावजूद उसने नाम चढ़ाया. उसके बाद में उसने उसके बाद में उसने मेरे को अलग अलग उसका जो पार्टनर है बोले तो वो वकील उसका पार्टनर है रंजीत सारडे. जगदीश जायसवाल और रंजीत सारडे दोनों पार्टनरशिप में काम करते हैं. वो हर क्राइम में दोनों ही वकील वही मतलब जगदीश जायसवाल सब काम करता है, मतलब इलीगल काम करता है. उसको इलीगल एक्टिविटीज के साथ कैसे खेलना है, लॉ के साथ कैसे क्या करना है, वो सब रंजीत सारडे से सपोर्ट करता है. और हर जितने 55 केसेस है सब में रंजीत सारडे ही उसका वकील है और हर जगह का साथ देता है. अभी वो लास्ट टाइम रंजीत सारडे मेरे घर पे भी आया था, सॉरी जगदीश जायसवाल मेरे घर पे आया था और बोला था कि मेरे पार्टनर के साथ रंजीत सारडे के ऑफिस में अपन सेटिंग कर लेंगे, क्या करना है अपन बात कर लेते हैं. फिर मैंने उसको मेरे घर से उसको भगा दिया और फिर 2 बार मुझे डिस्ट्रिक्ट कोर्ट में रंजीत सारडे मिला. उसने मुझे एकदम रफ लैंग्वेज में बोला क्यों रे तू मेरे ऑफिस में क्यों नहीं आ रहा, नहीं तो मैं तेरा एविडेंस होने नहीं दूंगा और तेरी केस कभी आगे बढ़ने नहीं दूंगा. इस तरीके से उसने मुझे 2-3 बार रंजीत सारडे ने धमकी दिया कोर्ट में. वो आपके घर पे है तो आपके पास कुछ प्रूफ है उस चीज का? नहीं तो मेरे कभी सीसीटीवी कैमरा वगैरह तो नहीं है. बट मोबाइल होंगे ना आपके पास? नहीं तो फोटो सर वो गेट के बाहर ही कटा था ना. गेट के बाहर से उसने कम्युनिकेट की. मैं तो जानता ही नहीं ना. और वो अचानक से बोला मैं जगदीश जायसवाल हूँ, क्योंकि ये केस एक्चुअली मेरे हाथ की ना होते मेरे डैडी के हाथ की. जो केस है ये शांति कंस्ट्रक्शन फर्म पे है जो कि मेरे डैडी की थी. मैं आईटी प्रोफेशनल था. मैं 2021 तक आईटी कंपनी में जॉब करता था. मैं 22 से मतलब 21 से ही बिजनेस देखने लगा. मुझे केस के बारे में पता था, पर अब जाके जब मुझे पूरा इस बारे में पता चला तो मैंने तब से बिजनेस देख रहा हूँ और एक केस भी देख रहा हूँ. और अभी मैं फिलहाल लॉ का स्टूडेंट भी हूँ. ठीक आहे. कोणाला तुमचं काय नाव? पुला हा.